मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, होवो एकचितत्वता. देवभक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता. दाखवी देवदेवेशा, प्रार्थना ही तुला आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, होवो एकचितत्वता. देवभक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता. दाखवी देवदेवेशा, प्रार्थना ही तुला आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. आम्ही हि त्वां सुरसंगां विशन्ति केचित् भीताः, प्राञ्जलयो गृह्णन्ति स्वस्तीत्युक्त्वा महर्षी सिद्धसंघा. स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः. 21वा श्लोक आहे हा. हे सुरांचे समुदाय तुझ्यात प्रविष्ट होत आहेत. कित्येक भयभीत होऊन व हात जोडून तुझी प्रार्थना करीत आहेत. आणि महर्षी सिद्ध यांचे समुदाय तुझे कल्याण असो असे म्हणून नाना प्रकारच्या स्तुतींनी तुझे स्तवन करीत आहेत. हे सुरांचे समुदाय. आता अर्जुन जे बघतो आहे ते त्याच्या दिव्य दृष्टीतनं अव्यक्त स्वरूप जे जे काही त्याच्या नजरेत येत आहे या विश्वातलं, जे सप्त स्वर्गातलंही आहे सप्त पाताळातलंही आहे. म्हणून त्याच्यामध्ये भीतीदायक, भीषण, घृणास्पद अशा पण काही गोष्टी त्याला दिसत आहेत. आणि दुसरीकडे त्याला जे जे काही चांगले आत्मे आहेत, ओम भूर्भुवः महः जनः तपः, सत्यम लोकांपर्यंत संपूर्ण ब्रह्मांड पसरलेला आहे. जे ऋषी मुनी आहेत, जे चिरंजीव स्वरूपामध्ये पण काही व्यक्ती ज्या आहेत, या सर्व लोक हे सुरांचे समुदाय म्हटलेले आहे. म्हणून विविध लोकांवरती असणाऱ्या चांगल्या व्यक्तिमत्वाचे जे जीवात्मे आहेत ते सुद्धा या विश्वरूपातला पाहून त्याचा नमस्कार करतायत अशी त्याची धारणा इथं तो व्यक्त करतो. आणि ते समुदाय तुझ्यात प्रविष्ट होत आहेत. प्रविष्ट होत आहेत याचा अर्थ काय होतो की ते तुझ्याशी सातत्याने सलगी करतायत. तुझ्या यजनामध्ये, तुझ्या अनुसंधानामध्ये ते पूर्णपणे एकरूप झालेले आहेत. असे जे समुदाय आहेत, पृथ्वी ही त्यातलाच एक लोक आहे. त्यामुळे हे सर्व समुदाय अशा प्रकारचे दिसत आहेत आणि ते तुझ्यात प्रविष्ट होत आहेत. म्हणजे देवभक्त असे द्वैत, अद्वैत्व न खंडिता अशा थोड्याफार भूमिकेमध्ये सुद्धा जी लोक असतात ते एक प्रकारे प्रविष्टच केलेले असतात ईश्वराच्या जाणीवेत या भूमिकेतनं.
कित्येक भयभीत होऊन हात जोडून तुझी प्रार्थना करीत आहेत. काही काही जीव असे आहेत की त्यांना तुझ्या या स्वरूपाकडे पाहून भीती वाटते. अर्जुन स्वतः त्यातला एक आहे ना, पण तो त्याला नतमस्तक आहे. जे एक प्रकारचे बद्ध अर्थार्थी हे सुद्धा भक्त मानलेलेच आहेत ना. सगळे जगातले काही ज्ञानी भक्त नाहीयेत. त्याच्यात फरक आहेत. परत प्रत्येकाच्या कॅटेगरीज मध्ये पण इतके डिफरन्सेस आहेत. छोट्या छोट्या फरकानी फुलाचा रंग सुद्धा कसा बदलत जातो, पाकळीवरचे रंग सुद्धा कसे बदलत जातात, तशा या पाकळ्या आहेत सर्व. की प्रत्येक पाकळीवरचे रंग देठापाशी वेगळा आहे, मधल्या भागात वेगळं आहे, एंडला येणारे ते कंगोरे आहेत ते वेगळे आहेत. त्याच्यामुळे ही सगळी विविधता आहे, पण फूल एकच आहे. त्याच्यामुळे हे भक्त आहेत नक्कीच, पण भक्तांमधला हा फरक आहे. आणि सर्वात श्रेष्ठ भक्त कुठला असतो? आम्ही फुलांचे हो पराग. अरे तर तो जो पराग आहे तेही एक प्रकारे त्या बीजाला, ईश्वरत्वाला पुढे नेण्याच्या जाणीवेतनं ते वाहत असतात. असो, म्हणून कित्येक भयभीत होऊन व हात जोडून तुझी प्रार्थना करीत आहेत. आणि महर्षी सिद्ध यांचे समुदाय तुझे कल्याण असो, तुझे कल्याण असो असे म्हणून नाना प्रकारच्या स्तुतींनी तुझे स्तवन करीत आहेत. म्हणून वेदशास्त्र गातात असं म्हटलं जाते. म्हणजे हे एक प्रकारचं गायन असतं, सामगायन म्हटलं जातं त्याच्यामध्ये. असो, हे तुझे अंगिके तेजे जाळूनी सर्व कर्मांची बीजे मिळत तुझ आत निजे सद्भावेसी. हे देवांचे समुदाय तुझ्या अंगच्या तेजाने आपल्या सर्व कर्मांची बीजे जाळून आपल्या सद्भावाने तुझ्यात मिळत आहेत. आता हा विषय ज्ञानेश्वर माऊली लिहितायत बरं का. याच्या अनुरोधाने 21व्या श्लोकाला वेगळी दिशा ज्ञानेश्वर माऊली कशी देतात अगदी बघण्यासारख्या. याच्यात हे तुझे अंगिके तेजे जाळूनी सर्व कर्मांची बीजे मिळत तुझ आत निजे सद्भावेसी. हे देवांचे समुदाय तुझ्या अंगच्या तेजाने आपल्या सर्व कर्मांची बीजे जाळून आपल्या सद्भावाने तुझ्यात मिळत आहेत. हे तुझे हे सगळे विश्वरूप दर्शन जेव्हा होतं, हे दर्शन कुठल्या स्वरूपातले ज्ञानेश्वर माऊलींना म्हणायचं आहे असं आपल्याला वाटतं. तेज आहे वगैरे, झळाळ आहे, सगळं प्रकाश आहे वगैरे, हे सगळं पाहिलं आपण. परंतु हे सर्व तेज जे आहे, ईश्वराचं स्वरूप काय आहे असं कोणी आपल्याला विचारलं तर ईश्वराचं स्वरूप अव्यक्त आहे, निराकार आहे वगैरे सगळे शब्द झाले. परंतु त्याचं स्वरूप ऍब्सोल्यूट नॉलेज हे आहे, लक्षात ठेवा, ज्ञान. आणि हा सर्व प्रकाश जो दिसतो आहे हा सर्व त्याच्या ज्ञानाचा प्रकाश आहे. म्हणून त्या तुझ्या अंगच्या तेजाने म्हणजे काय? ईश्वराच्या अंगाचं तेज म्हणजे काय? ते ज्ञान स्वरूप आहे. अव्यक्त आहे, निराकार आहे, सगळं खरं आहे. परंतु ते स्वरूप बेसिकली ज्ञान स्वरूप आहे. आणि त्या ज्ञानाच्या जाणीवेमध्ये जेव्हा हे जीव येतात तेव्हा त्यांचा जो काही कर्मबंध असतो तो तर जातोच, परंतु संचितामध्ये असणारी जी कर्मबंधाची बीज आहेत ती सुद्धा जळून जातात. म्हणून ज्ञानाग्नीचे मुखे जेणे जाळली कर्मे अशेखे तो परब्रह्मची मनुष्य वेखे बोळखतो. हे जे म्हटलं जातं त्याचा हा बेस आहे, लक्षात घ्या. हे फाउंडेशन आहे. आणि ईश्वराचं ज्ञान जितकं स्वयंभू प्रकट होणार असतं की त्या ज्ञानाच्या जाणीवेमध्ये जेव्हा आपली बुद्धी, आपलं मन, आपलं चित्त हे सर्व स्थिर व्हायला लागतं.
की नाही, त्या बुद्धीमध्ये दुसरा विचारच आपण घालूच शकत नाही, कोंबूच शकत नाही काही, कारण ते इतकं काही घट्ट बसले सगळं ईश्वराचं ज्ञान, की त्याच्या ज्ञानाच्या जाणीवेतनं घडणारं कर्म हे तो म्हणो किंवा न म्हणो ते कर्म ईश्वरीयच होऊन जात. एवढा साकार आविष्कार परब्रह्मची मनुष्य वेग हे ओळख तू. ईश्वराचं ज्ञानच असलं आहे. त्याच्यामुळे ज्याला खरोखर आपलं संचित बदलायचं आहे, आपण जातो की नाही भविष्यवाल्याकडे, कशासाठी जातो? आपलं कर्म चांगलं घडावं, आपल्याला चांगले दिवस यावेत. चांगले दिवस कशाला म्हणतात हेही त्याला माहिती नसतं खरं तर. हे त्या भविष्यवाल्याने विचारलं, चांगले दिवस यावेत म्हणजे काय अपेक्षा येत आहे तुमची? तर आपण काय सांगणार? नाही, मला मुलाचं चांगलं होऊ द्या. अरे, मुलाचं चांगलं होऊ द्यात म्हणजे काय अपेक्षा आहे तुमची? तो आत्मज्ञानी होऊ द्यात का, अशी काही अपेक्षा आहे का तुमची? ती बाई म्हणते नाही नाही तशी नाही, माझ्या मुलाचं चांगलं म्हणजे त्याचं लग्न होऊ द्या, त्याला नोकरी लागू द्या, त्याला गाडी घोडे पोरं होऊ द्यात. असं हे चांगलेपणाच्या म्हणजे आपल्या बौद्धिक संकल्पना आहेत. पण तो मुलगा कुठलं प्रारब्ध घेऊन आलेला आहे हे तरी थोडंच आपल्याला माहिती. आपण स्वतः कुठलं प्रारब्ध घेऊन आलो हे तरी कुठं माहिती. आपण मुलाचं कल्याण इच्छितो, आपल्या घरातल्या लोकांचं कल्याण इच्छितो, आणि आपल्या कल्याणाचं काय? म्हणजे आपलं कल्याण नाही झालं तरी चालेल असं काही आहे? हे झालं व्यावहारिक स्तरावरती. मग तिथं ते सांगतात हे वाचा ते वाचा, ही अंगठी घाला, तो मंगळाची अंगठी घाला, गुरुची अंगठी चढवा. ते त्यांच्या नॉलेजच्या जे काही शास्त्र आहे त्यांनी सांगतात. पण ज्ञानेश्वरी माऊलींनी एकदम थेटच सांगून टाकलं की असलं काहीही साधक जर असाल तुम्ही तर करू नका. ब्रह्मज्ञानाच्या जाणीवेमध्ये शिरा, ईश्वर तर मिळेलच मिळेल, कर्मबंध सुद्धा तुटून जातील. कसल्या अंगठ्या घालताय? फक्त त्या मनाला त्या विभूतीच्या जाणीवेत चढवा, ते अतिमानसिकतेमध्ये ते मन आणा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकं कसा तुमच्या प्रारब्ध संचित आणि क्रियमानाला या तिन्ही याला एक वेगळं दिव्यत्व प्राप्त होईल. कारण मुख्य अविद्या गेलेली आहे, अज्ञान गेलेलं आहे आणि शुद्धता झालेली आहे, चित्ताची शुद्धता झालेली आहे. कारण चित्तामध्ये आता दुसरा विकल्पच नाहीये. चित्त शुद्ध झालं. डेफिनेशन दिली आहे त्यांनी, ज्ञानेश्वर माऊलीची डेफिनेशन आहे, मागच्या वेळा पाहिलं आपण. व्हॉट इज शुद्ध, प्युरिटी कशाला म्हणायचं? की जिथं विकल्प नाही ते शुद्ध, संपला विषय. क्लिअर आहे, अंडरस्टँडिंग ज्ञानेश्वरांचं. त्या दृष्टीने ते म्हणताय हे देवांचे समुदाय तुझ्या अंगच्या तेजाने आपल्या सर्व कर्मांची बीजे जाळून आपल्या सद्भावाने तुझ्यात मिळत आहेत. आणि त्याच्यातनं तयार झालेला जो भाव आहे तो सद्भाव. सद्भाव म्हणजे वरवरचा आपण तो माणूस सद्गृहस्थ वगैरे इतक्या खालच्या लेवलचं नाहीये. सत्याचाच भाव, मूळ सत्य, त्याचा भाव. त्या भावाने तो जेव्हा नम्र होतो किंवा स्वतःला समर्पित करत असतो, कारण त्याला दिसत असतं ते सत्य दर्शन असतं खरं. मग सत्य दर्शन होत असताना सत्याचाच भाव तयार होणार ना, असा विचार केला म्हणजे आपल्या लक्षात येईल. बरं. आणि एक सावियाची भयभीरू सर्वस्वे धरुनी तुझी मोहरू, तुझ प्रार्थिताती करू जोडून या. देवा अविद्यार्णवी पडिलो, जी विषय वागुरे आतुडलो, स्वर्ग संसाराची आसा कडलो, दोही भागी ऐसे आमचे सोडवणे, तुझ वाचोनी किजेल कवणे, तुझ शरणगा सर्व प्राणे. म्हणत देवा आणि महर्षी अथवा सिद्ध का विद्याधर समूह विविध.
आहे की नाही. हे बोलत तुझं स्वस्तिवाद करीती स्तवन. आणि कित्येक खरोखरच भयभीत होऊन व सर्वस्वी तुझ्याकडे दृष्टी देऊन हात जोडून तुझी प्रार्थना करीत आहेत की देवा आम्ही तुला निशेष विसरलो आहोत व विषयासक्ती रूप जाळ्यात सापडलो आहोत. त्यामुळे स्वर्ग सुख व संसार सुख या दोहोंच्या कात्रीत अडकून पडलो आहोत. अशा आमची येथून सुटका आता तुझ्यापासून कोण करणार. देवा आम्ही तुलाच पंचप्राण समर्पण करून शरण आलो आहोत असे म्हणत आहेत. आणि महर्षी अथवा सिद्ध तसे नानाविध विद्याधरांचे समुदाय तुझे कल्याण असो असे म्हणून तुझे स्तवन करीत आहेत. म्हणून मी मगाशी जे म्हटलं की याच्यामध्ये ईश्वराचे सर्व प्रकारचे भक्त आहेत आणि संपूर्ण सप्त लोक सप्त पाताळात पृथ्वी सहित सर्व धरून तिथं जे जे बद्ध आहेत, अर्थार्थी आहेत, मुमुक्षु आहेत, साधक आहेत, सिद्ध आहेत, हे सर्व भक्त त्यांच्या विशेष जाणीवेतनच ईश्वराला नमस्कार करीत आहेत. म्हणून बद्ध आणि अर्थार्थी काय म्हणतात, देवा आम्ही तुला इतके दिवस मागत आलो सगळं, परंतु तुझं हे स्वरूप पाहिल्यानंतर आम्ही म्हणजे फारच बुचकळ्यात पडलेलो आहोत. आम्हाला समजतच नाही तुला काय मागायचं ते. तू आमचं कल्याण कर. कशात कल्याण आहे हेही आम्हाला माहिती नाही. हे जे मी म्हंटल ना ते तेवढ्यासाठी. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तू आम्हाला, आणि आम्ही तुलाच विसरून गेलो. आम्ही भविष्यवाल्याकडे जातो याचाच अर्थ आपण देवाला विसरलो नाही का. मूळ देवाला विसरलो नाही का आपण. म्हणून मूळ देव विसरायचा नाही. मूळ देव म्हणजे कोण. मूळ सत्य सच्चिदानंद. म्हणून लक्ष्मीला सुद्धा विसरला तरी चालेल पण विष्णूला विसरायचं नाही. असं आहे की नाही. हा नाहीतर टेंबे स्वामींनी लक्ष्मीवरती लिहिलं असतं ना, नाही का. पण ते त्या जाणीवेतच नाही गेले. ते जाणीवेत गेले नाही. शंकराचार्यांनी लिहिलं कारण काय, त्यांना धर्माची भूमिका होती की त्यांना माहिती होतं की त्यांच्या धर्मामध्ये विविध प्रकारची लोक होती आणि या प्रत्येकाला विविध देवदेवतांच्या आस्था आहेत, प्रार्थना आहेत आणि ते चुकीचंही असं नाहीये. सत्य म्हणून ते चुकीचं नाहीये, परंतु त्यांच्या भावना वाढवण्यासाठी आणि खरं स्वरूप काय आहे, मुदाकरात मोदकम वगैरे वगैरे जे गणपतीचं स्तोत्र केलेले त्यांनी, देवीची स्तोत्र केलेली त्यांनी, ती तुम्ही अभ्यासा. ती थेट घेऊन जातात तुम्हाला कोणापर्यंत, विष्णूपर्यंत, शिवापर्यंत. त्याची कारण त्याच्यात दडलेली आहेत. लक्षात. टेंबे स्वामी ह्या शंकराचार्यांच्या भूमिकेत नव्हते. ते संत सत्पुरुष या जाणीवेतले होते. स्वतःच्या आत्मोद्धाराच्या जाणीवेतनं पुढे सरकलेलं व्यक्तिमत्व होतं ते. अशी भूमिका कसा फरक पडतो ते सांगितलं तुम्हाला. असो, म्हणून आम्ही तुलाच पंचप्राण समर्पण करून शरण आलो आहोत असे म्हणत आहेत. म्हणून हे जे सर्व बद्ध अर्थार्थी आहेत ते म्हणतात आम्ही आता तुला सर्वस्व आमचं अर्पण करतोय. देवाच्या सख्यत्वासाठी कराव्या जीवलगांच्या तुटी, सर्वस्व अर्पावे शेवटी प्राण तोही त्यागावा. तशा प्रकारच्या भूमिकेत आले ना ते. आणि ते त्या भूमिकेत आल्याबरोबर ईश्वराने त्यांना त्यांच्या अंकित करून टाकलं. हा, ही मानसिकता जुळणं एवढंच अध्यात्म आहे. लक्षात घ्या. अध्यात्म अवघड आहे का, काहीच नाही. आपलं मन ईश्वराचं मन एक करून टाकायचं, विषय खोल. किती सोपं आहे ना गणित हे. आपलं मन इतरांच्या मनाशी जुळतंय, देवाच्या मनाशी का नाही जुळत. ते जुळवायचा प्रयत्न करत राहणं म्हणजे अध्यात्म आहे. आणि त्याचेच कारण काय आहे, बेसिकली आपलं मन ईश्वराशी जुळणं. हे एकदा जुळलं की बाकीच्यांशी आपोआप जुळायला.
आणि ते जुळलं नाही जुळलं तरी तो त्या माणसाचा विषय असतो, आपला नसतो. आपण जुळलेलोच आहोत. कारण सर्वम खलु इदं ब्रह्म ही भावना तयारच होणार ना तुमच्यामध्ये. एकदा तुम्ही स्वरूपाच्या जाणीवेत गेला की इतरांबद्दल प्रेम आपोआप तयार होतं. आता दुसऱ्याला ते आपलं प्रेम हे वाटलं नसेल तो त्या व्यक्तीचा दोष असतो, आपला नसतो. कारण आपलं मन ईश्वराशीच एकरूप झालेलं आहे. वी शुड हॅव दॅट कॉन्फिडन्स. अध्यात्मामध्ये कॉन्फिडन्स फार महत्वाचा आहे. आणि तो ईश्वराचा कॉन्फिडन्स म्हणजे मी ब्रह्म आहे. तोंडातनं वाक्य काढणंच केवढं अवघड आहे. खरंय का? आम्ही तुझे दास आहोत, आम्ही तुझे ऋणी आहोत, आम्ही तुझे हमाल आहोत, आम्ही तुझ्या पायावर साष्टांग लोट, हे सगळं सोपं आहे. पण मी ब्रह्म आहे असं म्हणणं इज नॉट ए ट्रिमेंडस कॅपॅसिटी, टॅलेंट. जो राम होऊन गेला, जो कृष्ण होऊन गेला, तो राम कृष्ण म्हणून आला. केवढी ताकद आहे त्या सद्गुरूंमध्ये. बघ अवघड आहे ना हे सगळं. ही मानसिकता जुळवता येणं हा फार महत्वाचा विषय असो. म्हणून आणि जे महर्षी आहेत, जे सिद्ध आहेत, की ज्यांना हे सगळं माहिती आहे आणि ज्यांनी सर्व ते साक्षात परब्रह्म स्वरूपातच आहेत, अशी जी मंडळी आहेत त्याचे नानाविध विद्याधरांचे समुदाय है की नाही. बघा मी नाही वापरलेलं, ज्यांनी वापरले विद्याधरांचे समुदाय काय म्हणतात, तुझे कल्याण हो. तुझे देवाला म्हणतात तुझे कल्याण हो. म्हणजे देवालाही म्हणतात का ही जे बद्ध अर्थार्थी आहे त्यांना म्हणतात, आहे की नाही. केवढी ताकद आहे याच्यामध्ये असं बघा. असो रुद्रादित्या वसवो ये च साध्या विश्वेश्विनौ मरुत शोष्मश्पाश्च. बर का. गंधर्व यक्षा सुरसिद्ध संघा वीक्षन्ते त्वाम विस्मिताश्चैव सर्वे. रुद्र, आदित्य, वसु, साध्य, विश्वेदेव, अश्विनी कुमार, मरुद्गण, पितर, गंधर्व, यक्ष, असुर, सिद्ध यांचे समुदाय हे सर्व अत्यंत आश्चर्यचकित होऊन तुला पाहत आहेत. आता हे जे सगळे त्यांनी घेतलेले आहे, रुद्र, आदित्य, वसु, साध्य, विश्वदेव वगैरे, ही सगळी देवदेवतांची नावं आहेत जी या संपूर्ण विश्वात ईश्वरी कार्यात घडलेली आहेत. लक्षात घ्या. आणि या विश्वरूप दर्शनाच्या याच्यामध्ये त्या काळाच्या जाणीवेमध्ये ते असल्यामुळे त्यांना ते दर्शन घडतंय. खरं तर एरवीला ते त्यांच्या कार्याच्या याच्यात असल्यामुळे त्यांना हे दर्शन घडत नसतं, पण अर्जुनामुळे त्यांना हे दर्शन घडतंय असे म्हणा. आणि त्यांची मानसिकता कशी आहे की ती मानसिकता ईश्वरार्पणच आहे. कारण ते जे कर्म करतात ते कर्म ईश्वरीयच असतं, त्यामुळे त्यांना कर्मबंध हा विषयच नसतो. लक्षात. हे रुद्रादित्यांचे मेळावे, वसुहन साध्य आघवे, अश्विनौ देव विश्वे देव विभवे, वायुही हे जी. अवतारा पितरहन गंधर्व, पैल यक्ष रक्षोगण सर्व, जी महेंद्र मुख्य देव का सिद्धाधिक. 11 रुद्रांचा समूह, 12 सूर्यांचा समूह, 8 वसु, सर्व साध्य, अश्विनी कुमार, वैभवाने युक्त असे विश्वे देव, तसेच वायू पहा, पितर, गंधर्व, पलीकडे असलेल्या यक्ष राक्षसगण, इंद्रादी देव आणि सिद्धाधिक. हे आघवेची आपुलालिया लोकी, उत्कंठित अवलोकी, हे महामूर्ती दैविकी पाहात आहाती. मग पाहात पाहात प्रतिक्षणी विस्मित होनी अंतःकरणी, करीत निज मुकुटी ओवाळणी प्रभूजी तुझ. मग पाहत पाहत क्षणोक्षणी अंतःकरणात
आश्चर्यचकित होऊन आपल्या शिरावर असलेल्या मुकुटांची तुझ्यावरून ओवाळणी करीत आहेत. त्याच्या अगोदरच्या श्लोकाचा अर्थ असा आहे, हे सर्वच आपापल्या लोकांमध्ये अत्यंत उत्कंठित होऊन तुझ्या या दैवी महामूर्तीकडे पाहत आहेत. हे पहा, म्हणजे हे तुझ्याकडे पाहत आहेत आणि काय त्यांचा भाव आहे. जसं आपण आदर देतो ना प्रत्येकाला, कोणाला आपण आपला मुकुट काढून त्यांच्या पायावर ठेवतो, तसं ते. कारण काय आहे की त्याच्यामुळे मला हे पद प्राप्त झाले, अशी ती भावना आहे. किंबहुना मी त्याचा अंश आहे. पण वडीलधारी जर माणसं आली घरामध्ये किंवा कोणी असेल तर आपण त्यांना पहिलं आसन देतो आणि आपण खाली बसतो. ही जी भावना आहे आणि ही सहज अशी भावना आहे, तर त्याच्यातनं ते काय म्हणतायत, अंतःकरणात आश्चर्यचकित होऊन आपल्या शिरावर असलेल्या मुकुटांची तुझ्यावरून ओवाळणी करीत आहेत. आता शिरावर असलेल्या मुकुटांना दोन भाव आहेत. ऍक्च्युली शिरावर मुकुट आहे याचा अर्थ काय होतो, तो एका लेवलला त्या स्तरावरती त्याच्या खालच्या स्तरावरचा राजा असतो, है की नाही. मुकुट कशाचा आहे की त्याच्या अधिपत्याखाली असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याचा मुकुट त्यांनी घातलेला आहे आणि तो ते अधिपत्य गाजवणं म्हणजे त्याचा सुसंवाद आणणं, त्याचा कंट्रोल त्याच्याकडे आहे. आणि त्या कंट्रोल करण्यासाठी म्हणून त्याला त्या मुकुटाची गरज आहे. म्हणजे तो थोडा अहंकारी असतो. लक्षात आलं का? तो अहंकार तो तिथं समर्पित करतो, असाही अर्थ आपण घेऊ शकतो. कारण काय आहे की ईश्वरापासून जे लांब जात ना तिथं अज्ञान सुरूच होतं, इमिजिएट. भले ईश्वराचा तो विश्वंभर असेल, विश्वमना विश्वात्मा असेल, कोणीही असेल, वायुदेवता आहे तिथं ईश्वराच्या अंगा खांद्यावर खेळती, पण त्याला स्वतःचा स्वयंभू अहंकार असतो. कारण त्या अहंकाराशिवाय तो कार्याला दिशाच देऊ शकत नाही. पण तो अहंकार ईश्वरीय जाणीवेमध्ये नेणं हे त्यांना सहज शक्य असतं. म्हणून ते सहज शक्य नसतं. ऍक्च्युली ते रूप पाहिल्यानंतर आपोआप ते त्याच्यात समर्पित होतात. असं त्याच हे आहे. आता आपण साधं बघा की आपल्या समोर तुम्ही अगदी कल्पना करा, आता प्रत्यक्ष पांडुरंग येऊन उभे राहिले आणि ते आपल्याशी बोलायला लागले. बरे ते आपल्याला विचारणार नाही येतो का माझ्या बरोबर, त्याला माहिती आहे आपण काही येणार नाही होत आहे की नाही. पण ते उभे राहिल्यानंतर त्याच्याबद्दलच जी काही भाव आपल्यातला तयार होईल, तो भाव इतका काही वेगळ्या प्रकारचा असतो. तिथं अहंकार निश्शेष झालेला असणार आहे आणि आपण समर्पित झालेलो असू. आणि इतक्या भावनेच्या याच्यामध्ये समजा त्यांनी आपल्या अंगावरून हात फिरवला पांडुरंगाने आणि त्यांनी म्हणलं, बाळा येतो का माझ्या बरोबर, तर नक्की जा. लक्षात ठेवा, कितीही आसक्ती असली तरीही जा. पण तो भावच तसा आहे. म्हणून ते भाव बळ्याकडे रवीनाकडे असं म्हटलं जातं. म्हणून आपण काही एवढे वाईट नसतो. लक्षात घ्या, अध्यात्म जाणीवेमध्ये शिरणारी माणसं जी असतात ती वाईट नसतात. हा, आसक्ती असणार, काही गोष्टी अडकलेल्या असणार, हे सगळं सत्य आहे. पण त्याचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने पाहिलं तर त्या वाईट अज्ञानाचा परिणाम एक 30, 25, 30, 40% एवढाच असतो. म्हणून उरलेला जो 50-60% आहे तो कसा ज्ञानाचा परिणाम आहे, तो वाढवत नेणं ही साधन आहे. म्हणून देव कधीच नाकारत नाही कोणाला. देवानी कोणाला नाकारलं नाही या जगात. लक्षात ठेवा, भले त्याला तो देवाची हेटाळणी करणार असला तरी चालेल, पण देव त्याला नाकारत नाही. कारण देवामध्ये एवढी ताकद आहे की त्याच्या समोर जो येईल
जो अगदी ज्या लोकांनी आपल्या रामाच्या मूर्ती फोडल्या, देवांच्या मूर्ती फोडल्या, भगवान शंकराच्या मूर्ती फोडल्या, मंदिर उद्ध्वस्त केली, त्या मनोवृत्तीचा माणूस सुद्धा जर प्रत्यक्ष शिवासमोर आला ना तर तो शिवमय झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद देवाची आहे. त्याला तो अज्ञानी आहे, तो धर्मांध असेल. याचा अर्थ देवाचा धर्म एकच आहे, सनातन. तो सनातन आहे आणि त्याची धार्मिकता हा हेच त्याचं भागवत आहे, लक्षात ठेवा. म्हणून ते अनुभवात आलं, भागवत विज्ञानमय जाणीवेत आलं की तो ईश्वर झाला म्हणून समजा. म्हणून आपल्याला नुसता भागवत धर्म बघायचा नाहीये, तर विज्ञानमय भागवत धर्माची उभारणी येथून पुढे येणाऱ्या जनरेशनला करायची आहे. कारण आताच जे शास्त्र आहे, आधुनिक व्यावहारिक शास्त्र म्हणू आपण त्याला, भौतिक शास्त्र म्हणू, हे भौतिक शास्त्र अनुभवातनं चालतंय. म्हणजे संपूर्ण समाजाची मानसिकता कशी तयार होतीये, पुढच्या 2 पिढ्या म्हणणारच ना की आम्हाला अनुभव हवा. ठीक आहे, वी आर रेडी टू ऍक्सेप्ट इट, पण आम्हाला अनुभव घेण्यासाठी आम्ही, ठीक आहे, आम्ही तुम्ही म्हणता त्याप्रमाणे चालू. मग आपल्याकडचा जो पुढचा धर्म जो अपेक्षित आहे तो विज्ञानमय भागवत धर्म आहे, जो अनुभवाच्या जाणीवेवर पूर्वी पण होता आणि आजही आहे आणि पुढेही असणार आहे. फक्त त्याची उभारणी कशी करायची, त्याचं बीज आतापासून आपण जर रोवून ठेवलं तर हळूहळू हळूहळू पुढच्या पिढीला हा भागवत धर्म विज्ञानमय स्वरूपातला कसा आहे हे चतुश्लोकी भागवतात जे सांगितलेलं आहे ते कळणार आहे. कारण बहुतेक गोष्टी अनुभवाच्याच मध्ये आहेत. पंचमहाभूत आपल्या अनुभवात आहेत, आपलं शरीर आपल्या अनुभवात आहे, आपलं मन आपल्याला जाणवत आहे, बुद्धी कळती आहे, चित्त कळत आहे, अहंकार समजतो आहे, वैश्विक अहंकार समजतो आहे. फक्त अव्यक्तातनं व्यक्त कसं होतं ते आता कळायला लागलेलं आहे. लक्षात, आता कळायला लागलेलं आहे अव्यक्तातनं व्यक्त कसं होतं. मग या सर्व अनुभूती आहेत ना, या अनुभूतीच्या प्रांगणामध्ये जेव्हा पुढची पिढी जायला लागतील तेव्हा काय शिल्लक राहील, फक्त आत्म्याचा स्पर्श होणं. एकदा का आत्म्याचा स्पर्श झाला की लक्षात घ्या तो आध्यात्मिकच असतो आणि तो विज्ञानमय भागवत धर्माचाच अधिकारी असतो. म्हणून पुढच्या पिढीला जर काही करायचं असेल आध्यात्मिक जाणीवेत ना, मी सामाजिक जाणीवांशी हे रिलेट करत नाहीये. सामाजिक जाणीव प्रकृतीच्या पद्धतीने चालेल. काही लोक असे आहेत की ते सामाजिक जाणीवेसाठी अध्यात्माला कसं आणता येईल त्याच्यामध्ये याचा प्रयत्न करतायत. हे काही चुकीचं आहे असंही मला म्हणायचं नाहीये, परंतु प्रथम वैयक्तिक जाणीवेत आणलं पाहिजे ना. आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांना तरी विज्ञानमय अवस्था काय हे कळलं पाहिजे ना, की ज्या लोकांच्या थ्रू हे पुढे जाणं अपेक्षित आहे असा काहीसा भाव. आणि हे सगळं काळाच्या ओघात असतं, त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण न पडणं, आपण आपलं करत राहावं आपल्या जाणीवेपुरतं आहे ना. ज्ञानेश्वरांनी काही एवढा मोठा विचार करून ज्ञानेश्वरी सांगितलेली नव्हती. म्हणजे सांगितले असेल नसेल आपल्याला माहिती नाही, पण त्यांच्या समोर तरी काही तसं घडलं नाही. 300 वर्ष तर ज्ञानेश्वरांना ओळखतही नव्हतं कोणी. स्थिती अशीच होती ना. आता उदो करताय, दॅट इज डिफरंट. पण तरी अजून नेमकं ज्ञानेश्वरांना काय म्हणायचंय हे तरी अजून कुठं कळत आहे. तो विषय अजूनच लांब आहे. म्हणून हे सपोर्टिंग गोष्टी खूप गरजेच्या आहेत आता. कारण हे मध्येच विज्ञानमय आलेलं आहे ना, गोष्टी विज्ञानाचा प्रांत आलेला आहे. तरुण मुलांना कालच मला एखादा अमेरिकेहून फोन आला होता
तो मला हे प्रश्न विचारत होता की रुद्र काशाला, रुद्र म्हणजे शिव का रुद्र म्हणजे हनुमंत, वीर म्हणजे काय वगैरे असे त्याचे काही प्रश्न होते. त्याच्यावर उत्तर अर्धा तास आमचा कॉल चालला. पण हे गरजेचं आहे ना, हे गरजेचं आहे, माहिती असलं पाहिजे. असो, म्हणून ते जय 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 घोष कलरवे, स्वर्ग गाजविती आघवे, ठेवीत ललाटावरी बरवे, कर संपुट तिये विनय द्रुमाचिये अटवी, सुरवाडली सात्विकांची माधवी, म्हणूनी कर संपुट पल्लवी, तू होतासी फळ. ते मंजूळ शब्दांनी तुझा जयघोष करून संपूर्ण स्वर्ग दुमदुमून टाकीत आहेत आणि सुंदर जोडलेले हात ते मस्तकावर ठेवीत आहेत. सुंदर जोड म्हणजे हात असे मस्तकावर ठेवत, ललाट नाही, मस्तकावर, जिथे मस्तक डोक्यावर ठेवत आहेत असं. आणि मस्तकावर कुठे गेले, संपूर्ण स्वर्ग दुमदुमून टाकीत आहेत आणि सुंदर जोडलेले हात ते मस्तकावर ठेवीत आहेत. त्या अत्यंत नम्रता रूप वृक्षांच्या अरण्यात सात्विक गुणांच्या वसंत ऋतूचे ऐश्वर्य प्रकट झाले, म्हणून त्यांच्या जोडलेल्या हस्तरूपी पदरात फळरूपाने तू प्राप्त होतस. आता हे बघा किती काय लिहिलेले त्यांनी. त्या अत्यंत नम्रता रूप वृक्षांच्या अरण्यात. आता या सर्व विशेषतः जे सप्त स्वर्गवरचे म्हटलेले आहेत, इथले जे आत्मे आहेत हे जीवात्मेच आहेत. हे काही ईश्वराच्या पूर्णपणे अंकित झालेले आहेत असे नाहीयेत. त्यामुळे त्यांनी झाड असं म्हटलेलं आहे. लक्षात येते का, झाड कशाला म्हणतात माहितीये तुम्हाला? त्याच्यामुळे भूत खेत जे असतात ते जेव्हा पकडल्या जातं, एखाद्या व्यक्तीला पकडतं ते झाडाला पकडलं असं म्हटलं जातं. असा शब्द येतो त्याचा. परंतु त्यांना तेच म्हणायचं की नम्रता रूप वृक्षांच्या अरण्यात, कारण हे सर्व नम्र आहेत. एक या सर्व लोकांमध्ये समजा तुम्ही पाहिलं, भू भवा महा जना तपा सत्यम, या सगळ्या लोकांमध्ये हे 7 स्तर आहेत आणि या 7 स्तरांच्या मध्ये असणारे सर्व ईश्वर भक्तांच्या मांदी आळ्या आहेत. आणि हे सर्व लोक अशा प्रकारे डोक्यावरती हात ठेवून नमस्कार करतायत. असं का करतायत? कारण त्यांना ते प्रचंड रूप दिसतंय आणि ते वैश्विक स्वरूप ते बघताना आपल्याला इथं समजा आता इथनं एक असं 50 फूट उंच असं काही दिसलं तर आपण काय करू? तसा काहीसा भाव त्यांच्या याच्यामध्ये आहे आणि त्या भावातनं ते त्याला पुढे त्यांना नमस्कार करतायत. लक्षात घ्या. म्हणून त्या अरण्यात सात्विक गुणांच्या वसंत ऋतूचे ऐश्वर्य प्रकट झाले आहे. कारण तिथं सर्वत्र सात्विकता म्हटलेली आहे, विशुद्धता नाही म्हटलेली. त्रिगुणातली सात्विकता आहे, कारण ते त्रिगुणातीत झालेले नाहीयेत. इतके बारकावेत बघा. हा म्हणजे कोणाला काही म्हणत नाहीयेत ते. ज्ञानेश्वर माऊली आपली भूमिका नाही विसरलेले इथं. नाही तर आपण कसं म्हणतो, तुम्ही प्रत्यक्ष परमेश्वरासारखेच आहात वगैरे, उपकार एवढे सगळेच केलेले असतात. म्हणून खूप भावनेच्या आहारी जाणं हे एक प्रकारे दुर्बलतेचे लक्षण आहे. लक्षात ठेवा. तुम्ही खूप भावनिक असाल, नॉट अलाउड. केवढा त्रास दिला त्यांनी. असो जाऊ. तर सांगत काय होतो की ते म्हणतायत सात्विक गुणाच्या वसंत ऋतूचे ऐश्वर्य प्रगट झाले. म्हणजे सात्विक गुणांचा वसंत ऋतू आहे जणू. कारण वसंत ऋतू सर्वत्र बागा फुललेल्या असतात, फुलं झाडं तरारून नवीन उन्मेषाने बहरलेली असतात. आणि ती जी सात्विकता आहे
ती सात्विकता जणू तिथं प्रगट झाली आहे आणि वसंत ऋतूचं ऐश्वर घेऊन प्रगट झाली. कसं भारी वर्णन आहे म्हणून प्रगट झाले. म्हणून त्याच्या जोडलेल्या हस्तरूपी पदरात जोडलेले हात आहेत, त्याच्यामध्ये फळरूपाने तू प्राप्त होतो आहेस. म्हणून त्यांना तू अशासाठी प्राप्त होतो आहेस कारण हे दर्शन त्यांना अव्यक्त आहे आणि तेही अव्यक्तात आहे असं स्वरूप आहे. अशा प्रकारचं दर्शन अर्जुनाला तिथं दिसत आहे. पुढचा भाग आपण आता बघूया. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम.